पखालीचा शोध। अतिशय रंजक असा हा किस्सा आहे। तुम्हा सर्वांना ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की लेखकाला सुद्धा त्याच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या संदर्भात किती आटापिटा करावा लागतो। असाच आटापिटा मला माझ्या पखाल कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या मुखपृष्ठासाठी करावा लागला। त्याचा हा सारा वृत्तांत आहे। तर ठीक आहे, 6 जण लाईव्ह आहेत, आणखी काही जण येतील। जे आलेले आहेत त्यांचे आणि जे येतील त्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मीनाक्षी बर्हाटे, धन्यवाद ताई। आणि या व्हिडिओला सुरुवात करतो। 2009ची ही गोष्ट असावी। नंदकिशोर बजाज बाबूजी अमरावती यांचा मला फोन आला। ते म्हणाले, बाबाराव, तुमच्या पखाल कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे मुखपृष्ठ तयार करायचे आहे आणि त्यासाठी चित्रकाराने पखालीचा फोटो मागितलेला आहे। तेव्हा तो फोटो 2 दिवसांमध्ये उपलब्ध करून द्या। पहा, म्हणजे टाइम लिमिट फक्त 2 दिवस। आणि पखाल ही अशी गोष्ट की जी अत्यंत दुर्मिळ झालेली आहे। पण आपल्या कादंबरीची दुसरी आवृत्ती निघते आहे आणि तिचा पखालीच्या मुखपृष्ठासाठीचा हा फोन मी नाकारणं शक्य नव्हतं। मी त्यावेळी शेतात होतो। माझं गाव ब्रह्मा, माझं शेत ब्रह्मेला आहे आणि तिथून साधारणतः 15 किलोमीटर वाशिमला मी राहतो। दुपारचा 1 वाजला होता। मनात विचार सुरू झाला की काय करायचं। मी माझे मैराळडोहचे मेहुणे, मैराळडोह तालुका, मालेगाव जिल्हा, वाशिम याच गावाच्या पार्श्वभूमीवर मी पखाल कादंबरी लिहिलेली आहे। या पखाल कादंबरीबद्दल मी फारसा आज बोलणार नाही, कारण याच्या आधीचा भाऊसाहेब, सविता, धन्यवाद, याच्या आधीचा जो 5वा व्हिडिओ होता पखाल कादंबरी आणि बलुतेदारी पद्धती, यामध्ये मी ही कादंबरी कशी लिहिली हे सविस्तर सांगितलं होतं। आज फक्त या मुखपृष्ठाच्या फोटो संबंधी आपल्याला फक्त विचार करायचा आहे। तर माझे तिथले मेहुणे चंदुराव घोगे यांना मी फोन लावला आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे किंवा तुमच्या गावात पखाल पाहायला मिळेल का, मला तिचा फोटो हवा आहे। कारण त्या काळी चंदुराव यांच्याकडे सुद्धा त्यांची स्वतःची पखाल होती, वैयक्तिक अशी पखाल होती, आणि त्यांच्या गावातला तो जो कोळी होता त्याच्याकडेही पखाल होती। पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की दादा, नाही, आमच्या गावची ही जी कोळी मंडळी आहेत ती गाव सोडून निघून गेलेली आहेत, त्यामुळे आता तुम्हाला इथे पखाल पाहता येणार नाही। मात्र पखाल कुठे पाहता येईल? विनोद सोनोने, धन्यवाद। तुम्हाला पखाल कुठे पाहता येईल हे मात्र मी सांगतो। आणि त्यांनी सांगितलं की माहूरच्या दत्त मंदिरावर, दत्तगडावर दररोज सकाळी तिथला जो कोणी पुजारी असेल त्याच्यासाठी नैवेद्य तयार करणे आणि पूजा करणे या दोन्ही कामासाठी सर्वे तीर्थावरून पखाल भरून आणली जाते
आणि ही पखाल सकाळी 7 ते 7:30 या वेळात भरून आणली जाते. आता एवढं निश्चित त्यांना कसं माहीत, याचं कारण असं की श्रीनाथ नंगे बाबा श्री क्षेत्र डौहा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या बाबांच्या पालखी समवेत दरवर्षी ते माहूरला जात असतात. त्यांचा स्वतःचा ट्रॅक्टर असते, त्या निमित्ताने ते सेवा देतात आणि म्हणून त्यांना हे सगळं माहिती होतं. आता मला प्रश्न पडला की जर समजा मला जर ही पखालीचं चित्र हवं असेल तर मला जावं लागेल ते माहूरलाच. आणि मग माहूरला जर जायचं तर मला आत्ता गावाकडे निघणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग मी जे काही शेतातलं काम चालू होतं ते काम सोडून गावाकडे निघालो. तर गावाकडे निघत असतानाच माझ्या मनात आणखी पखालीच्या बाबतीतले विचार सुरू झालेले होते. असं काही आठवत होते संदर्भ पखालीच्या बाबतीतले की जुन्या काळी जी मंडळी आपली घरं बांधायची, म्हणजे कशाची तर गढीच्या मातीची. संजय मुसळे धन्यवाद, शिवाजी घुगे धन्यवाद. गढीच्या मातीची घरं बांधायची, तेव्हा ही घरं बांधण्यासाठी बेलदार मंडळी यायची आणि ही बेलदार मंडळी मातीचा गारा तयार करण्यासाठी म्हशीच्या पाठीवर पखाल टाकून त्या पखालीने पाणी आणत असत आणि गारा तयार करत असत. पण असे बेलदारही आता राहिलेले नाहीत, कारण आता गढेही संपलेले आहेत. गावामध्ये जर तुम्हाला साधा गोठा बांधायचा असेल तरीसुद्धा सिमेंट आणि विटा वाळू याचाच वापर करावा लागतो आणि त्याच्यामुळे ही कालबाह्य झालेली गोष्ट आहे. दुसरं एक असं आठवत होतं की मराठवाड्यामध्ये पूर्णा नावाची जी एक नदी आहे, मोठी नदी आहे, ही खडकपूर्णा असं तिला म्हणतात. त्या पूर्णेच्या काठच्या गावी जी आमची सोयरे मंडळी होती त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारे पखालीनं पाणी भरण्याची पद्धत होती. पण तेही गावं माझ्या गावापासून तशी दूर आणि तिथं जाऊनही नेमकी पखाल मिळेलच याचा काही भरवसा नाही, कारण पखाली आता दुर्मिळ झालेली आहे. कोणतरी ती अडगळीत टाकलेली असेल किंवा अडगळीतूनही ती आणखी कुठे गेलेली असेल, काही सांगता येत नाही. म्हणजे निश्चिती नव्हती, फक्त निश्चिती हीच होती, ती म्हणजे आमच्या मेहुण्यांनी सांगितलेली की तुम्ही जर माहूरगडावर गेले आणि तिथं दत्त शिखरावर जाऊन जर त्या कोळ्याला भेटले जो सकाळीच पाणी आणतो, तर तिथे तुम्हाला या पखालीचा फोटो मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा मी त्या दृष्टीने मग तयारी केली. घरी पोचलो. त्या दिवशीची वटसावित्री तो सण होता आणि वड पुजायला सौ अरुणा, माझी मोठी सूनबाई प्रीती आणि मोठी मुलगी सौ नीता ह्या बाहेर गेलेल्या होत्या. त्या परत आल्यावर मी माझी तयारी केली, कारण मला डायबिटीस आहे आणि डायबिटीस असल्यामुळे मला खाण्यापिण्यासाठी बिस्किट वगैरे किंवा जेवण वगैरे आणि सोबत प्यायला पाणी हे घेऊन मी निघालो. तर मी साधारणतः 3 वाजता स्टँडवर पोहोचलो. एस टी मिळाली माहूरचीच डायरेक्ट. आणि निघालो असताना मग आणखी काही गोष्टी आठवू लागलो की आता काय करायचं. तिथं जायचं म्हणजे मग कोणीतरी आपल्या मदतीला हवं आहे. आपल्या काही कोणी ओळखीचं नाही. दत्त शिखरावर आपल्याला कोणीही ओळखत नाही, लेखक म्हणूनही नाही आणि एरवीसुद्धा आपण कोणापर्यंत पोचू शकणार नाही. आणि म्हणून मग त्या दृष्टीनं माझ्या मनात काही विचार सुरू झाले. पहिला विचार आला होता की मी काही वर्षापूर्वी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी मी किनवटला बळीराम पाटील महाविद्यालयात प्राध्यापक रामप्रसाद तौर सर यांच्या निमंत्रणावरून व्याख्यानासाठी गेलो होतो. त्यावेळेस मध्ये माहूर पडते आणि माहूरला मग आपल्याला तिथली जी देवी आहे, देवीचं नाव माहूरगडावरची देवी, तिचं आपल्याला दर्शन करता येईल. आणि त्यासाठी मग मी अरुणाला म्हटलं तू येतेस का, तर ती म्हणाली हो येते मी, चला.
आणि मग आम्ही दोघं गेलो होतो. तर तो संदर्भ मी सरांना सांगितला होता. सर म्हणाले की ठीक आहे या, पण तुम्हाला जर गडावर जायचं असेल तर मी तुमची जाण्याची व्यवस्था लावतो. माझे तिथे एक मित्र आहेत, मी त्यांना सांगतो ते तुम्हाला गडावर नेऊन परत खालीसुद्धा घेऊन येतील. आणि त्यांनी त्या मित्रांना सांगितलं होतं, पाटील काहीतरी आडनाव असं त्यांचं होतं. आणि ते मित्र मला माहूरला भेटले आणि त्यांनी आम्हाला गडावर नेऊन परतसुद्धा आणलं होतं. आता ते मित्र म्हणजे प्राध्यापक तौर सरांचे ते मित्र माझ्या कामी पडू शकतात असं वाटलं. म्हणून मग तौर सरांना फोन लावण्यासाठी मी माझ्याकडे नंबर आहे का ते शोधलं, पण माझ्याकडे नंबर नव्हता. मग आता नंबर सरांचा कसा मिळवायचा? तर मग नांदेडचे काही मित्र या बाबतीत मदत करू शकतील असं वाटलं. म्हणून मग मी तिथल्या काही मित्रांचे नंबर फिरवून पाहिले, डायल करून पाहिले माझ्या मोबाईलमध्ये, पण फारसा प्रतिसाद असा काही मिळाला नाही. काही जणांनी ऐकलं आणि कानामागे टाकलं. मदत करण्याचं तर दूरच राहिलं. पण एक मित्र त्यांनी शोध घेऊन मग तुम्हाला नंबर पाठवतो असं म्हटलं आणि त्यामुळे मग मला बरं वाटलं. चला मग आता त्या मित्रांच्या फोनची वाट पाहणे आणि त्यांच्याकडून नंबर मिळवणे ह्यासाठी काही वेळ देणं अत्यंत आवश्यक होतं. तर काय होईल, कसं होईल, आपल्याला पखाल पाहायला भेटेल का, आपल्याला पखालीचा फोटो काढता येईल का, असे सारे प्रश्न मनामध्ये सुरू होते. आणि त्याच वेळेस मग आणखी एक नाव आठवलं, अनिल शेवाळकर. बाळापूर शेवाळा किंवा बाळापूर आखाडा या हिंगोली जिल्ह्यातल्या गावाजवळ शेवाळा नावाचं राम शेवाळकरांचं गाव आहे. त्या गावचे हे अनिल शेवाळकर. ते तिथे एक वाचनालय चालवतात आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून ते दरवर्षी ग्रंथांना पुरस्कारसुद्धा देत असतात आणि त्यांचं एक दरवर्षीचं संमेलनसुद्धा भरवत असतात. तर अशा पद्धतीचं संमेलन त्यांनी माहूर या गावी भरवलं होतं असं ते मला म्हणाले होते. कारण त्यांनीही मला माझ्या एका पुस्तकाला पुरस्कार दिला होता, त्यावेळेस त्यांची भेट झाली होती. तेव्हा मला असं वाटलं की कदाचित त्यांच्यामार्फत मला काही क्ल्यू मिळू शकेल किंवा तिथे कोणाचा तरी आधार घेता येईल. मग मी त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की अनिल, मला असं असं या संदर्भात जायचं आहे, मी तसा निघालो आहे माहूरला जायला, तर तिथे मला कोणाची मदत मिळेल का? मला दत्तगडावर जाऊन तिथे पखालीचा फोटो घ्यायचा आहे. तर ते म्हणाले काय हरकत नाही, तुम्ही जा, मी तुम्हाला थोड्याच वेळात पुन्हा फोन करतो. आणि काही वेळानंतर त्यांचा फोन आला आणि ते मला म्हणाले की माझे मेहुणेच, त्यांचं आडनाव आराध्ये, हे माहूरला राहतात आणि त्यांची स्वतःची रेणुका देवीच्या पायथ्याशी, मला नाव आठवलं नव्हतं रेणुका देवीचे, रेणुके माफ कर. तर या रेणुका देवीच्या पायथ्याशी त्यांची हॉटेल आहे. मी त्यांना फोन करून सांगतो, ते तुम्हाला निश्चित मदत करतील. आणि मी थोडासा निश्चिंत झालो. फक्त त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक करा, तुम्ही कुठल्या ठिकाणी उतरणार, म्हणजे हॉटेलमध्ये उतरणार, कोणाच्या घरी उतरणार, तेवढं मला तुम्ही नंतर सांगा. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, ते सांगेन मी तुम्हाला. आणि मी निघालो. तर निघाल्यानंतर आता आणखी काय डोक्यात फारसं काही नव्हतं की आता काय होईल, कसं होईल वगैरे वगैरे. कारण एक क्ल्यू सापडला होता आराध्यांच्या माध्यमातून. पण आराध्यांची भेट होणं आणि सकाळीच त्या ठिकाणी जाणं, सर्व तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे दत्तगडाच्या खाली. मी अनेक वेळा दत्तगडावर गेलो, म्हणजे माहूरला गेलो, पण त्या सर्व तीर्थावर काही कधी गेलो नव्हतो. त्या तीर्थावर जाणं आणि सकाळी तो पखालवाला तिथे 7 ते 7:30 या काळात येतो, तेव्हा त्याची भेट घेऊन पखालीचा फोटो घेणं, ही गोष्ट मला
आराध्यांच्या मार्फत करायची होती आणि त्यामुळे मग मी निश्चिंत होतो. तर अशा पद्धतीनं मी साधारणतः 7 वाजता त्या दिवशी 7 वाजता मी माहूरला पोहोचलो. माहूरला पोहोचल्यावर लॉजवर गेलो, लॉज बुक केली, फ्रेश झालो, चहा घेतला, खाली येऊन थोडा वेळ थांबून जेवणही केलं आणि मी अनिल शेवाळकरांना हे सांगण्यासाठी मग फोन करण्याचा प्रयत्न करू लागलो की मी आता माहूरला अमक्या अमक्या हॉटेलवर किंवा लॉजवर थांबलेलो आहे. पण काय झालं काही कळत नव्हतं. अनिल शेवाळकरांचा फोन स्विच्ड ऑफ येत होता, लागत नव्हता. मला वाटलं नंतर लागेल. मग मी नंतर लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं साधारणतः 9-9:30 वाजेपर्यंत 5-6 वेळा प्रयत्न करूनही अनिल शेवाळकरांचा फोन काही लागत नव्हता. आणि मग मला धाक वाटू लागला की कदाचित असं तर काही झालं नाही. अनिल शेवाळकरांना असं वाटलं असेल की बुवा आपण मुसळे सरांना या बाबतीत काहीही मदत करू शकत नाही, कारण त्यांचे जे कोणी मेहुणे आहेत ते कदाचित नसतील तिथे किंवा कुठे बाहेरगावी गेले असतील. आणि त्यातून मग त्यांना असं वाटलं असेल की आता मुसळे सरांना काय सांगायचं. मग माझी भीती वाढू लागली. माझ्या मनात एकापेक्षा एक वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. आणि मग आणखी मग मला प्राध्यापक रामप्रसाद तौर सरांची आठवण आली की पाहू, त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, त्यांचा फोन मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एका मित्रानं आपल्याला म्हटलंही होतं की मी तुम्हाला नंबर देईन. तर त्या मित्राला पुन्हा फोन केला, नांदेडचे, आणि त्यांनी नंबरही दिला. तो नंबर मी माझ्या मोबाईलमधून लावला आणि पलीकडून मेसेज आला, रॉंग नंबर. आता म्हणजे प्राध्यापक रामप्रसाद तौर सरांशी संपर्क होऊ शकत नाही आणि त्यांचा जो कोणी पाटील नावाचा प्राध्यापक मित्र आहे त्याच्याशीही संपर्क होऊ शकत नाही. आता फक्त एकच शक्यता होती आणि ती होती अनिल शेवाळकरांच्या मेहुण्यांची. पण अनिल शेवाळकरांशी संपर्क होत नव्हता. मध्येच आमचे लहाने चिरंजीव अविनाश याचाही फोन येत होता. त्याचा फोन मात्र मी यावेळी घेत नव्हतो. थोडंसं मला त्याच्या फोनला मी टाळत होतो, यासाठी की कदाचित मी त्याचा फोन घेतला आणि अनिल शेवाळकरांचा फोन आला तर. पण तरी मग शेवटी असं वाटलं की नाही, आपण अविनाशचा फोन घ्यायला पाहिजेत. तोही कदाचित काही चिंतेत असेल किंवा त्याला काही मला विचारायचं असेल, काही संदर्भ असेल. आणि म्हणून मी त्याचा फोन घेतला आणि त्याला निश्चिंत केलं. आता काय करणार. पुन्हा 2दा अनिल शेवाळकरांना फोन लावून पाहिला, पण तरीही अनिल शेवाळकरांचा फोन लागला नाही. तो फोन स्विच्ड ऑफच होता. शेवटी दत्ताची मर्जी असं मनात म्हटलं. वास्तविक देव वगैरे 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 थोडंसं याच्यापासून दूर राहतो मी, पण इथं संदर्भ तर दत्ताचाच होता ना. मला दत्ताच्या पायाशी जाऊन त्यांच्याकडे येणारी ती जी पखाल आहे त्या पखालीचा फोटो घ्यायचा होता. आणि जर समजा दत्ताच्या मनात नसेल तर मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा हे शक्य होणार नाही, याची मला जाणीव होती. आणि म्हणून मी शेवटी दत्ताच्या अधीन, की दत्ताच्या मनात असेल तर माझं काम होईल असं म्हणून मी सगळे प्रयत्न बंद केले. मोबाईलसुद्धा बाजूला ठेवून दिला आणि डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. 10-10:30ची वेळ असेल. झोपही लागली होती आणि अचानक बेल वाजायला लागली मोबाईलची. मी म्हटलं आता कोण असेल बुवा. मोबाईल उचलून पाहिला तर स्क्रीनवर अनिल शेवाळकरांचं नाव. मी लगेच फोन उचलला. शेवाळकर म्हणाले, सर, माझे मेहुणे रात्री 9-9:30ला
हॉटेल बंद करतात आणि नंतर ते खाली त्यांच्या घरी येतात. त्यामुळे आज उशीर झाला आणि ते तुम्हाला आता भेटायला येणार नाहीत. तर उद्या सकाळीच ते तुम्हाला घ्यायला येतील. तुम्ही तयार राहा. मी त्यांना तुम्ही कुठल्या लॉजमध्ये उतरलेले आहात हेही सांगितलेलं आहे आणि त्यांचा मी नंबरसुद्धा तुम्हाला देतो. तो तुमच्याकडे असू द्या. मला बरं वाटलं. मी निश्चिंत झालो की चला आपल्या कामात आता आज तरी निदान काहीही अडथळा राहिला नाही. शांतपणे झोपी गेलो. गडदे सर, धन्यवाद. शांतपणे झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच 6 वाजता उठलो. अंघोळ केली, खाली आलो, चहा घेतला आणि आराध्यांची वाट पाहायला लागलो. डोक्यामध्ये एकच विचार होता की तो माणूस 7 ते 7:30 या वेळात पखाल भरून घेऊन जातो. त्या वेळेपर्यंत आपण तिथं पोहोचणं आवश्यक आहे. पण इकडे वेळ जाऊ लागला. 7 वाजले, 7:15 झाले, 7:30ही झाले आणि आराध्यांचा पत्ता नाही. बरं, परिस्थिती अशी की मी एकटं तिथं आता जाऊ शकत नव्हतो. कारण गडावर जायला इतक्या सकाळी वाहनं नसतात. एकतर स्वतःचं तुमचं वाहन पाहिजे, 4 चाकी असो 2 चाकी असो, तरच तुम्ही एवढ्या नेटक्या वेळी तिथं जाऊन पोहोचू शकता. आणि पैदल जाणं तर अशक्यच गोष्ट आहे. कारण गडावर जायचं म्हणजे सगळा चढ उतार आणि दिव्यच ठरलं असतं ते. त्यामुळे मग मी आराध्यांची वाट पाहत बसलो. 8 वाजता आराध्य आले. अतिशय उमदा माणूस, तरुण, तडतदार. आणि आल्या आल्या मला म्हणाले, सर थोडासा उशीर झाला, चला बसा, आपण लगेच निघू. आणि आम्ही निघालो. इतकं आल्हाददायी वातावरण होतं सगळं ते. चढ उतार, आजूबाजूचे डोंगर आणि निळाई पसरलेली इथून तिथून सकाळची. दाट, कुठे विरळ अशी. अलीकडचे डोंगर त्या निळाईत स्पष्ट दिसायले, पलीकडचे डोंगर मात्र अंधुक अंधुक होत चाललेले. थोडासा रात्री पाऊसही पडून गेलेला, त्यामुळे एक गारवा आलेला. आणि आमची मोटरसायकल रेणुका देवीच्या गडावर आली. अर्थात तिथे न उतरता आम्ही दोघं पुढे निघालो. मी मनोमन रेणुकेला हात जोडले आणि काही वेळानंतर मला आराध्य म्हणाले, सर बघा, तो पुजारी हातात तांब्याची घागर घेऊन आता सर्वे तीर्थावर पाणी नेण्यासाठी आला आहे. मी समोर पाहिलं. दिलीप जिरवणकर, गजानन फुसे धन्यवाद, संजय हांडे धन्यवाद. मी समोर पाहिलं पण मला तो माणूस दिसला नाही. कारण सगळं नुसताच समोर एक काळाशार रोडच दिसतो आहे आणि आजूबाजूला दाटी आहे झाडांची. त्यामुळे मला तो दिसला नाही. कदाचित तो खाली उतरून झाडीत गळप झाला असावा. पुढे थोडंसं गेल्यानंतर आराध्यांनी गाडी रोड साईडला उभी केली आणि आम्ही दोघं उताराचे खाली, अतिशय तीव्र स्वरूपाचा असा तो उतार आहे, तो उतार उतरून आम्ही सर्वे तीर्थावर गेलो. हे सर्वे तीर्थ म्हणजे काय? तिथे एक बारव आहे आणि ती दगडी चिऱ्यांनी बांधलेली आहे आणि तिला भरपूर पाणी सुद्धा. फारशी खोल नसणारी ही बारव
मला वाटते काहीतरी 20 फूट खोल असं काहीतरी त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं होतं. पण तिला भरपूर पाणी. ही निसर्गाची किमया की दत्ताची किमया त्याचा आपण विचारही करू नये, पण पाणी त्या विहिरीला भरपूर होतं. तिच्यावर वरून झाकण टाकलेलं होतं, जाळीचं झाकण टाकलेलं होतं. एका बाजूला जिथे खिराडी लावलेली होती तिथे ते झाकण उघडंही होतं, कारण तिथून मग बाटलीनं किंवा कशानं भांडं बांधून पाणी खेचता येऊ शकेल अशा पद्धतीची ती व्यवस्था होती. आणि तिथं गेलो तर तो माणूस त्याची जी तांब्याची घागर होती ती भरत होता. आराध्यांनी त्यांना जाऊन नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की महाराज पखाल नाही आज? तर त्याने सांगितले नाही, पखाल तर बंद झालेली आहे कधीचीच. पखालीच्या ऐवजी संस्थानने येथे वेगळी व्यवस्था केलेली आहे. या विहिरीपासून या बारवेपासून संस्थानच्या मंदिरापर्यंत तांब्याचे पाईप टाकले गेलेले आहेत आणि त्या तांब्याच्या पाईपातून पाणी मंदिरामध्ये जाते. पण आज लाईन नाही, म्हणजे वीज नाही, आणि म्हणून मला घागर घेऊन यायचं काम पडलं. तर माझा पुन्हा बीपी वाढला. पखाल बंद झाली म्हणजे मग आता आपल्याला पखालीचं दर्शन कसं होणार, पखालीचा फोटो कसा होणार? त्या ग्रस्तांना विचारलं तर ते म्हणाले काही सांगता येत नाही, कारण महंत इथल्या कुठल्याच गोष्टीचा फोटो घेऊ देत नाहीत. बापरे, पुन्हा श्वास वाढला. पण आराध्यांच्या अंगी माझ्यापेक्षा अधिक चिवटपणा होता. ते म्हणाले चला पाहू पुढे. आणि आम्ही पुन्हा मोटरसायकलवर स्वार झालो आणि गडावर आलो. तिथे त्यांच्या एका मित्राची हॉटेल होती. त्या मित्रांकडे त्यांनी चहा पाजला आणि त्या मित्राला त्यांनी विचारलं की अरे अशा अशा पद्धतीचं ह्या सरांचं काम आहे, यांना पखालीचा फोटो हवा आहे, तर काय करता येईल? त्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही महंतांची भेट घ्या, त्यांना विनंती करा, कदाचित ते तुम्हाला फोटो काढण्याची परवानगी देतील किंवा मग पखालही दाखवतील आणि फोटो काढण्याची परवानगी देतील. पण पहा काय ते. आणि त्यांनी हेही सांगितलं की महंत फक्त पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुवारी आपल्या भक्तांना दर्शन देतात. मित्रो पहा, आजचा गुरुवार होता. ही सगळी दत्ताची कृपा म्हणावा, काय म्हणताय? म्हणजे किती विश्वास ठेवावा की अविश्वास करावा हे मला कळत नाही. पण गुरुवार होता त्या दिवशी, आणि त्या दिवशी गुरुवार होता म्हणजे मग महंतांची भेट नक्की होणार. आणि आम्ही दोघं निघालो महंतांची भेट घेण्यासाठी. तिथे आधीच रांग लागलेली होती. त्या रांगेत दोघेही उभे राहिलो. हळूहळू पुढे सरकत जात होतो. महंताचं दुरून दर्शन झालं. अत्यंत तेजस्वी तेजपुंज असं व्यक्तिमत्व. लोक त्यांचं दर्शन घेत होते. त्याच्यामध्ये स्त्रिया, पुरुष, वृद्ध, तरुण, सगळ्या स्वरूपाचे लोक होते. आणि लोक आपला प्रश्न, आपली समस्या, आपलं कोडं त्यांना सांगत आणि त्याच्यावरचं उत्तर, समाधानकारक असं उत्तर किंवा तोडगा हे महंत त्यांना सांगत असत. आता माझाही एक तोडगा होताच हा, किंवा माझाही प्रश्न होता. पण मला त्यांच्यापर्यंत जायस्तोवर इतकं दडपण आलं की मी त्यांचं दर्शन घेतलं आणि प्रश्न न विचारताच बाजूला झालो. मग बाजूला एक सेवेकरी उभा होता. त्याला विचारलं की म्हटलं काय करू मी, मला असं काम आहे, महंतांना मला विचारायचं आहे. ते म्हणाले पुन्हा याच्यामध्ये जा, रांगेमध्ये जा, आणि रांगेतून इथं आल्यावर मग महंतांना तुमचा विषय सांगा. ते काय उत्तर देतात ते मुकाट्याने ऐका. पुन्हा गेलो, रांगेमध्ये उभा राहिलो. माझी वेळ आली, माझी बारी आली. मी दर्शन घेतलं आणि महंतांना माझा विषय समजावून सांगितला. मी एक लेखक आहे. खंडेराव धन्यवाद. मी एक लेखक आहे. हे ऐकून महंतांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले ठीक आहे, तुम्हाला पखाल पाहायला मिळेल, तिचा फोटोही काढायला मिळेल,
पण आता नाही, दुपारी 1 वाजता या. मला तर इतका आनंद झाला. माझ्या मनाच्या सर्व तीर्थाला हजारो झरे फुटले की काय, असं मला वाटलं. कारण त्यांनी परवानगी दिली. मी बाहेर आलो. आराध्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जा. त्यांचे मनपूर्वक आभार मानले. कारण त्यांचा व्यवसाय होता, त्यांना त्यांची हॉटेल उघडायची होती. ते गेले. मी वरच थांबलो. तिथं जेवण वगैरे जे काय करता येईल अल्पस्वल्प हे सारं केलं मी. आणि पुन्हा 1 वाजता गेलो. महंतांचं पुन्हा दर्शन घेतलं रांगेतून. त्यांना मगाचा विषय सांगितला. त्यांनी मला बाजूला उभं केलं आणि पखालीचं काम करणारा जो सेवेकरी होता त्याला बोलावून आणायला लावलं. तो सेवेकरी आला. त्याला सांगितलं की हे सर आहेत, यांना पखाल दाखव आणि यांना फोटो काढायचे तर फोटो काढू दे. मी त्या सेवेकऱ्याच्या सोबत गेलो. मी जे मंदिर पाहिलं होतं आतापर्यंतचं, दत्ताची मूर्ती, दत्ताचं दर्शन आणि तेवढाच परिसर, पण हा जो मागचा भाग आहे तो खूप भव्य आहे. मोठमोठ्या इमारती आहे तिथे. एका माडीमध्ये त्या माणसानं मला नेलं. तिथं खुंटीला ही काळीशार पखाल, रंगाची काळीशार अटकवलेली होती. मला पखालीला पाहून खूप आनंद झाला. त्या माणसाने ती पखाल काढली, बाहेरच्या गच्चीवर आणली आणि म्हणाला घ्या फोटो. मित्र, अत्यंत समाधानी मनानं मी फोटो घेतले आणि गावाकडे परतलो. ते फोटो मी आमचे प्रकाशक नंदकिशोर बजाजजी यांनाही पाठविले. त्यांनी नागपूरच्या त्या संबंधित चित्रकारालाही पाठविले. काही काळानंतर या पखाल कादंबरीची 2री आवृत्ती सिद्ध झाली. ते पुस्तक माझ्या हाती पडले आणि हाय रे, त्याच्यावर आलेले जे मुखपृष्ठ होते ते पखालीचे नव्हते, तर एका खिराडीचे होते. विहिरीला लावलेली खिराड, जिच्यातून आपण बादली टाकतो आणि पाणी ओढतो, त्या खिराडीचे होते. आणि त्याला काही संदर्भ नव्हता त्या चित्राला. एक चुकीचं चित्र त्या चित्रकाराने या कादंबरीला मुखपृष्ठ म्हणून टाकलं होतं. मी अतिशय निराश झालो मित्रांनो, कारण मी केलेला सगळा आटापिटा वाया गेला होता. पण मनात एक विश्वास आला की एखादी गोष्ट जर आपल्याला कोणी म्हटली की अमक्या वेळात तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, तर निश्चितपणे आपण करू शकतो. हा तो आत्मविश्वास या सगळ्या घटनेमधून माझ्या मनात निर्माण झाला. आणि ही शेवटी मला वाटते दत्ताचीच कृपा आहे असं मानायला हरकत नाही. मित्रहो, अशा पद्धतीनं एका दुर्मिळ पखालीचा शोध घेण्यासाठी मला जो काही त्रास भोगावा लागला, याचे चित्र मी आपल्यासमोर उभे केलेले आहे. आपणास ते किती योग्य वाटते, पटते का, याचा विचार करा. अर्थात जे सध्या लाईव्ह आहेत त्यांनी आपापले अभिप्राय टाकलेले आहेत. मी हे अभिप्राय नंतर वाचणार आहे. काही लाईक्सही आलेले आहेत, तेही मी पाहणार आहे. मी आपल्या अभिप्रायांना उत्तरही देणार आहे. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांनी लाईव्ह पाहिले नसेल त्यांनी नंतर हा व्हिडिओ पाहून मला कॉमेंट्स द्याव्यात, लाईक द्याव्यात, शेअरसुद्धा करावे, ही एवढी नम्र विनंती करतो. आणि पुन्हा पुढच्या रविवारचा व्हिडिओ नंबर 7 घेऊन आपल्या सेवेत
हजर होतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.